ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांताचार्य विद्यावारिधी विद्या वाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 7वे. लिंग निष्ठा स्थल 1. जिज्ञासू सद्भक्तांनो, माहेश्वर स्थलाचे विवेचन आतापर्यंत आपण ऐकले. उत्कृष्ट गुणांनी युक्त आणि माहेश्वरावर नितांत निष्ठा असणारा भक्तच माहेश्वर अथवा वीर माहेश्वर होय. आता वीर माहेश्वराच्या ठिकाणी असलेल्या लिंगनिष्ठेबद्दल जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात. वीरशैव सिद्धांतानुसार इष्टलिंग पूजन हे एक महाव्रत आहे, म्हणून याला लिंगनिष्ठा महास्थल असेही म्हणतात. या व्रताचे आचरण करीत असताना जर तुम्ही पूजन कराल तर अनर्थ होईल असे कोणी धमकावले तरी एक वेळ प्राणत्याग घडेल, परंतु व्रत सोडले जात नाही. अशा नितांत निष्ठेमुळेच भक्ताला माहेश्वर म्हटले जाते. म्हणून इष्टलिंग पूजा हे महाव्रत आहे. काही व्रते नैमित्तिक असतात. श्रावण मासातल्या सोमवारी काही वरद शंकराचे पूजन करतात, कोणी सत्यनारायण घालतात. ही व्रते रोज केली जात नसून निमित्ताने केली जातात, म्हणून ती नैमित्तिक व्रते आहेत. परंतु इष्टलिंग पूजा हे नित्य व्रत आहे, नैमित्तिक नव्हे. नित्य याचा अर्थ आहे नित्य यावदायू, म्हणजे आयुष्य असेपर्यंत प्रतिनित्य न चुकता केले जाणारे कर्म नित्य व्रत होय. यालाच नित्य कर्मही म्हणतात. सद्गुरूकडून दीक्षा मिळाली की आपल्याला पूजेचा अधिकार प्राप्त होतो. जोपर्यंत दीक्षा होत नाही तोपर्यंत साधक पूजेचा अधिकारी होत नाही. जर तो पूजा करीत असेल तरी ती पूजा विशेष फलप्रद होत नाही. म्हणून पूजा जप करण्याअगोदर साधकाने आपल्या कुलगुरूकडून दीक्षा आणि महामंत्राचा उपदेश घ्यायला पाहिजे. दीक्षे वाचून जो शिवपूजन करतो त्याची पूजा भगवान शिव स्वीकारित नाहीत असे आगमांत म्हटले आहे. शिवाचा अनुग्रह प्राप्त करायचा असेल तर आधी गुरुचा अनुग्रह प्राप्त करायला हवा. म्हणून बसवेश्वर म्हणतात, शिवाच्या वाटेने जायचे असेल तर प्रथम गुरुच्या दाराने गेले पाहिजे. गुरुच्या उपदेशाशिवाय आपण गंतव्यवस्थापर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी प्रत्येक साधकाने गुरुला शरण गेले पाहिजे. गुरुकडे जाण्याआधी आपल्या ठिकाणी काही योग्यता असायला हवी. गुरु कोणालाही उपदेश देत नसतात. मागे सांगितले आहे, शक्तिपात समालोक्य दीक्षायोजयेदमुम. दीक्षा घेण्यासाठी कोणी आला तरी त्याच्या ठिकाणी शिवाचा शक्तिपात झाला की नाही याचे परीक्षण करावे लागते. ज्याच्यावर शिवाचा अनुग्रह झाला असेल त्यालाच गुरु दीक्षा देतात. शक्तिपात झाल्याची काही लक्षणे आहेत. शिवकथेचे श्रवण करताना डोळे भरून येतात, अंगावर रोमांच येतात, शरीर कंपायमान होते. असा साधक दीक्षेसाठी योग्य असतो. अशाला दिलेली दीक्षा सफल होते आणि त्या साधकाचे जीवन उजळून जाते. प्राचीन काळी शिष्याची अनेक प्रकारची परीक्षा घेतली जात असे. त्यात तो उत्तीर्ण झाला तरच त्याला दीक्षा देण्यात येई. उपनिषेधात एक सुंदर कथा आहे. एकदा इंद्र विरोचन हे दोघे ब्रह्मदेवाकडे ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या इच्छेने येतात. ब्रह्मज्ञान झाले की मृत्यूपासून सुटका होते अशी कथा तोपर्यंत प्रचलित होती. देव आणि दानव दोघांनाही मृत्यूची भीती होती. ती टाळण्यासाठी देवराज इंद्र व असुरराज विरोचन ब्रह्मज्ञान मागायला ब्रह्माजवळ गेले. ब्रह्मदेवाने विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, आम्हाला आत्मज्ञान हवे आहे. आम्ही असे ऐकले की आत्मज्ञान झाले की मृत्यूचे भय राहत नाही. आम्हाला मृत्यूची भीती वाटते, म्हणून आम्हाला आत्मज्ञान द्या. ब्रह्मदेव म्हणाले, आत्मज्ञान हे सुलभ नाही. आता मागितले की लगेच दिले. त्यासाठी व्रतपालन आणि सेवा करावी लागेल. दोघांनी मान्यता दर्शवली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्ही दोघे 12 वर्ष ब्रह्मचर्याचे पालन करा, सेवा करा. त्यानंतर तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश मिळेल. दोघेही त्याप्रमाणे तपस्या करू लागले. 12 वर्षे उलटली. ब्रह्मदेवानी दोघाला बोलून त्यांची योग्यता जोखून पाहिली. ते म्हणाले, तुम्ही दोघेही उंची वस्त्र परिधान करा, अलंकार घाला आणि पाण्याचे भांडे समोर ठेवून त्यात बघा.
तुम्हाला जे दिसेल तोच आत्मा आहे. दोघांनी त्याप्रमाणे केले. पात्रात आपापली प्रतिबिंबे पाहिली. त्यावरून त्यांनी निश्चय केला की आपल्याला पाण्यात शरीर दिसले म्हणजे तोच आत्मा असला पाहिजे. ते दोघे आपापल्या स्थानी गेले. इंद्राने विचार केला की जे दिसले तो आत्मा नव्हे, जे दिसते ते केव्हा ना केव्हा अदृश्य होते. असा विचार करून इंद्र अर्ध्या वाटेवरून परत फिरला आणि ब्रह्माला शरण गेला. ब्रह्मदेवाने त्याची योग्यता ओळखली आणि त्याला पुढचा उपदेश केला. विरोचन मात्र नगरात जाऊन इतरांना म्हणाला, 12 वर्ष व्रतपालन केले आणि आत्मज्ञान मिळवून आलो. चांगले कपडे घाला, दागिने अंगावर चढवा आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पहा. जे दिसेल तो तुमचा आत्मा आहे, हेच आत्मज्ञान. दानवानी त्याप्रमाणे केली. शरीर हाच आत्मा आहे हे त्यांना कळले. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगावे, चांगले खावे प्यावे, सुखाचा भोग घ्यावा. कोणाकडून कर्ज घ्यावे, कर्ज फेडण्याची काळजी करू नये, कारण एकदा देह जळून गेला तर शिल्लक काय उरते. म्हणून मरण हाच मोक्ष आहे, सुखाचा अनुभव हाच स्वर्ग आहे. या तत्त्वज्ञानाला चार्वाक किंवा लोकायत तत्त्वज्ञान म्हणतात. जन्मलेले अनेक प्रत्येक जीव प्रारंभी याच तत्त्वज्ञानाचा अनुयायी असतो, कारण हा सिद्धांत सरळ आहे. शरीर सर्वाच्या अनुभवाला येते, त्यापेक्षा इंद्रियाचा अनुभव कमी प्रमाणात येतो. त्यापेक्षा मनाचा कमी, बुद्धीचा अधिक कमी आणि आत्म्याचा अनुभव तर येतच नाही. म्हणून माणसाची सारी शक्ती आणि ज्ञान शरीरभोवतीच केंद्रित झालेली असते. हजारात एखादा मनुष्य मात्र शरीरापेक्षा अधिक काहीतरी आहे असे समजून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करतो. इंद्राने ब्रह्मदेवाच्या उपदेशाप्रमाणे पुन्हा 12 वर्ष तपस्या केली. त्यानंतर ब्रह्मदेव त्याला म्हणाले, जे दिसते ते आपण नाही, तर जो पाहतो ते आपण आहोत. याला दृक् दृश्य विवेक म्हणतात. दृक् म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे दिसणारा. जे दिसते ते अनात्मा आणि जो पाहतो तो आत्मा. इंद्राला वाटले शरीर दिसते ते अनात्मा असेल, पण डोळे पाहतात म्हणून डोळे म्हणजे आत्मा आहे. परंतु डोळे सारे पाहतात तरी स्वतःला पाहू शकत नाही हे त्याच्या लक्षात आले. म्हणून डोळ्यांना पाहणारा तो आत्मा आहे. मग त्याला वाटले की डोळ्यांना पाहणारे मन आहे, मनच आत्मा आहे. याप्रमाणे मन बुद्धी यांना त्याने आत्मा मानले. परंतु निद्रावस्थेत बुद्धी सुप्त असते. बुद्धीचा अभाव जाणणारा कोण, तर तो खरा आत्मा होय, असा त्याला साक्षात्कार झाला. गीतेत म्हटले आहे, शरीराच्या आत इंद्रिय, इंद्रियापलीकडे मन, मनापलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे. यातले प्रत्येक तत्व जाणण्यासाठी इंद्राने प्रत्येकी 12 वर्ष याप्रमाणे 60 वर्ष तपस्या केली. ब्रह्मज्ञान असे दुर्लभ आहे. 60 वर्ष झाली की मनुष्याचे इंद्रिय थकतात आणि तो त्या पलीकडे पाहू लागतो. वयाला 60 वर्ष झाली की नोकरीतून निवृत्त करतात. सांसारिक कार्य करण्याची क्षमता आता संपली. यानंतर आयुष्याचे कल्याण करणारे काहीतरी करा असा इशाराच जणू त्यामधून मिळतो. मनुष्य 60 वर्षाचा झाला की शताब्दी पूर्ती समारंभ करतात. पत्नी जिवंत असेल तर त्याचे पुन्हा लग्न लावले जाते. कशासाठी, तर या पूर्वी लग्न संसारासाठी होते, आता समाजासाठी, आध्यात्मिक कार्यासाठी. नव्याने गृहस्थ जीवन जगा असा संदेश त्यामध्ये आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासाचे 4 आश्रम पूर्वी होते आणि 100 वर्षाचे ते 4 भाग पाडलेले होते. आता कोणी 100 वर्ष जगणे कठीण, 60-70 वर्ष खूप झाली. जुना माणूस 70-80 जगेल, नव्या पिढीतलं जगणे कठीणच. आज कोणी दीक्षेसाठी आला तर एवढी कठीण परीक्षा केली जात नाही. अलीकडे तर प्रचार करून दीक्षेला बोलावले जाते. 5 तारखेला दीक्षा समारंभ आहे, इच्छुकांनी त्यासाठी यावे. प्रचार ऐकून कोणी दीक्षेसाठी आला तर तो योग्य मानला जातो. प्रचार ऐकूनही कोणी आला नाही तर तो अयोग्य ठरतो. इतका सोपेपणा काल दीक्षाविधीमध्ये आलेला आहे. गुरु दीक्षेच्या वेळी गुरु उपदेश करतात, हे व्रत तुला जीवनभर करावे लागेल. लिंगपूजा हे महाव्रत आहे. याला
संभव व्रत, पाशुपत व्रत असेही म्हटले जाते. इष्टलिंग शरीरावर नित्य धारण करणे व प्रतिदिन त्याची पूजा करणे हे एक महाव्रत होय. बरेच जण दीक्षेच्या वेळी लिंग घेतात, काही दिवस पूजा करतात, नंतर सोडून देतात. त्यामुळे ते व्रतापासून भ्रष्ट होतात. दीक्षित झाल्यानंतर अधपतन होऊ नये, प्रगती झाली पाहिजे म्हणून सर्वस्वाचे हरण करून अथवा शिरच्छेद करू अशा धमक्या कोणी दिल्या तरी माहेश्वर लिंग पूजेचा कधी त्याग करीत नाही. मुस्लिम शासनात जबरदस्तीने धर्मांतरे झाली, परंतु अशा काळात देखील काही कट्टर लोकांनी आपली व्रत सोडले नाहीत. इष्टलिंगाच्या सजिकेला मशिदीसारखा आकार दिला गेला, परंतु त्याच्या आत इष्टलिंगाने सुखाने वास्तव्य केले. पूजन थांबले नाही. त्या प्रतिकूल काळात पूर्वसुरींनी इष्टलिंगावर निष्ठा सोडली असती तर आज इष्टलिंग पाहायला मिळाले नसते, गुरु राहिला नसता आणि मठमंदिरे उरली नसती. या धर्माचे अनुयायी बलहीन नव्हते तर शूर होते. प्रसंगी आपले प्राणार्पण करणे आवडे ते वीर होते. शिवभक्तातील वीर शिरार्पण करील, परंतु आपली इष्टलिंग पूजा सोडणार नाही. आज मात्र त्याच वीरांच्या वंशात जन्मलेले लोक इष्टलिंगाचा अवमान करतात. ते शरीरावर धारण करीत नाहीत, म्हणून घरातल्या वडीलधाऱ्या माणसावर जन्मलेल्या मुलाला इष्टलिंग धारण करविण्याची जबाबदारी आहे. त्यात कष्ट तरी किती आहेत. लिंग पूजा हे असे महाव्रत आहे की घरात जन्म हो अथवा मृत्यू या व्रताचा त्याग करता येत नाही. जनन मरण रज उचिष्ट व जाती या पंचसूतकापैकी कोणतेही सूतक असेल तरी इष्टलिंग पूजन करावे असा आचार्याचा आदेश आहे. अन्य धर्मियांच्या घरात मृत्यू घडला तर 13 दिवस सूतक पाळले जाते. या काळात पूजापाठ केला जात नाही. स्त्री रजस्वला झाली की ती पूजा करू शकत नाही, परंतु वीरशैव धर्मात मात्र इष्टलिंग पूजनासाठी सूतकांचा निषेध केला आहे. लिंग दीक्षेत स्त्री पुरुष समान आहेत. काही धर्मात फक्त पुरुषावर संस्कार केले जातात, स्त्रियावर केले जात नाहीत, परंतु आपल्या धर्मात स्त्रीला पुरुषापेक्षा कनिष्ठ मानलेले नाही तर समान मानले आहे. शिव आणि शक्ती यांची जशी समान योग्यता असते तशी पुरुष आणि स्त्री यांची असते. स्त्री बाळांत झाली तरी तिने शरीरावर इष्टलिंग धारण करावे आणि रोज त्याची पूजा करावी. इतकेच नव्हे तर स्त्री रजस्वाला झाली तरी तिने इष्टलिंग पूजा करावी असे शास्त्र सांगते. या काळात तिने कोणालाही स्पर्श करू नये, स्वयंपाक करू नये. या झाल्या व्यावहारिक गोष्टी. तिने स्वयंपाक केला नाही तर दुसरा कोणी करू शकतो, परंतु इष्टलिंग पूजा मात्र इतराकडून करविली जात नसते, ती स्वतःलाच करावी लागते. इष्टलिंग पूजा हे जीवनव्रत आहे. ते कोणत्याही कारणासाठी मध्येच सोडता येत नाही. म्हणून वीरशैव सिद्धांतात 5 प्रकारची सूतके नाकारली आहेत. गंगा भगवान शिवाच्या जटेतून उत्पन्न झाली. शिवाशी संबंध असल्यामुळे ती पवित्र मानली जाते. नदीला पूर आला असता तिच्यात स्नान करू नये असे धर्मशास्त्रात सांगितले आहे, कारण त्या काळात नदी सजस्वला असते, परंतु गंगा स्नान निरंतर केले जाते. तिच्या बाबतीत हा निषेध नाही. ज्याप्रमाणे ज्याच्या शरीरावर इष्टलिंग नाही त्याला सूतके पाळावी लागतात, परंतु ज्याने इष्टलिंग धारण केले आहे त्याला इष्टलिंग पूजेसाठी सूतकाचे बंधन नाही. इष्टलिंग त्याग घडला तर प्राणत्याग केला पाहिजे असे वीरशैव सिद्धांत सांगतो. म्हणून शरीरापासून इष्टलिंग कधीही वियुक्त होऊ नये आणि सूतक काळात देखील त्याची पूजा करायला हवी. मुक्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात. मुक्ती ही सहज मिळणारी वस्तू नाही आहे. तिच्या प्राप्तीसाठी जन्मजन्मांतरापासून प्रयत्न करावे लागतात. बसवेश्वर म्हणतात, लक्ष कोप भक्त कोटी गोब शरण. लाखात एखादा भक्त तर कोट्यावधीत एक शरण असतो. ऐक्य किती हे तर सांगताही येणार नाहीये. कित्येक कोट्यावधी मनुष्यात एखाद्याला ऐक्यस्थिती प्राप्त होते. मोक्ष एवढा दुर्लभ असला तरी वीरशैवांना तो अत्यंत सुलभ आहे असे आचार्यच म्हणतात. लिंग पूजा केल्याशिवाय मी भोजन करणार नाही असा नित्यनेम करावा. प्रत्येकाचे मन भोजनाविषयी आसक्त असते. सारे काही सोडता येईल पण भोजन सोडता येत नाही. काही जण उपवास करतात. उपवासाच्या दिवशी इतर दिवसापेक्षा ते जास्त खातात. उपवासाचे अन्न वेगळे असते, खाणे मात्र जास्त कमी नाही. हे रोज मिळणारे नाही म्हणून तो जास्तच खातो.
शिवरात्रीला भजन पूजन केले जाते, जागर केला पाहिजे. एवढे भरपेट खाल्ल्यावर जागर कसा होणार? पूजेला बसला म्हणजे आपोआप समाधी लागते, निद्रा समाधी स्थिती. उपवास करणे माणसाला कठीण वाटते. उपवासामुळे आपले स्वास्थ्य सुधारते, अधिक खाल्ल्यामुळे बिघडते. आयुर्वेदात तर लंघन परमौषधम असे म्हटले आहे. पुष्कळ औषधे आपण घेत असतो, पण लहान सहान आजार कमी खाण्याने अथवा अजिबात न खाण्याने दूर होतात. आजची औषधे तर अशी की ती भरपेट खाल्ल्यानंतरच घ्यावी लागतात, उपाशी पोटी चालत नाही. आजारी अवस्थेत जर आपण उपाशी राहू शकत नाही तर स्वस्थ अवस्थेत कसे राहू? भोजन करा, पण एक नियम पाळा, लिंगपूजा केल्याशिवाय भोजन करू नका. ज्या दिवशी लिंगपूजा घडणार नाही त्या दिवशी भोजनाला फाटा द्यावा. लिंगपूजा विसरली तर विसरली, भोजन कसे विसरणार? आपण भोजन सोडत नाही. आज पूजा केली नाही, ईश्वराला भोग चढविला नाही तर प्रसाद नाही, प्रसाद नाही तर आपणही काही खायचे नाही. अशा निष्ठेने जर आपण लिंगपूजा कराल तर मोक्ष रूपी लक्ष्मी आपल्या हाती येऊन बसेल. इष्टलिंग मुक्ती देणारे आहे. तुम्ही त्याची पूजा करणार नाही, त्याचे ध्यान करणार नाही, तुम्ही जेवण करीत आहात आणि इष्टलिंग कोपऱ्यात पडले आहे. अशा अवस्थेत मुक्ती कशी मिळेल? जो प्रसाद भोगी नाही त्याचे मन प्रसन्न राहत नाही. ज्याचे मन प्रसन्न नाही त्याला तत्वज्ञानाचा बोध नाही. ज्याला तत्वबोध होत नाही त्याला मुक्ती मिळत नाही. लिंगपूजा केल्याशिवाय जो भोजन करीत नाही तो महात्मा होय. जगद्गुरु रेणुकाचार्य पुढे सांगतात, पुष्कळ लोक अनेक प्रकारची व्रते करतात, अन्य सांप्रदायिकासोबत इतर व्रतवैकल्य करीत असतात, परंतु क्षुद्र फळे देणाऱ्या व्रतांचे प्रयोजन काय? लिंगार्चनात्मक धर्म साक्षात मोक्ष देणार आहे. धर्म म्हणजे आचरण. लिंगपूजेचे आचरण करणे हाच लिंगार्चनात्मक धर्म होय. म्हणून वीरशैवाबद्दल अंगमानात म्हटले आहे, ऐक्येन जन्मना मुक्ती वीरांना तू माहेश्वरी. पार्वतीला शंकर सांगतात की जे माझे पूजन दूर राहून करतात त्यांना मुक्ती दूरच आहे, परंतु जे शरीरावर मला धारण करतात त्यांना मुक्ती जवळ आहे. त्यांना एका जन्मातच मुक्ती मिळते. ज्या जन्मात त्यांच्या शरीरावर लिंगधारणा होते त्याच जन्मात त्यांना मुक्ती मिळते. म्हणून लिंगार्चन रूपी धर्म हा सरळ आहे. बसल्या बसल्या त्याचे आचरण करता येते. खाणे, बसणे, उठणे, जाणे, येणे हे सारे आपल्या इष्टदेवाच्या संगतीतच होत असते. या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भक्त सदैव शिवाच्या सानिध्यात असतो. भगवान भक्ताचा वियोग होत नाही. म्हणून वीरशैवांनी स्वतःला धन्य मानले पाहिजे. या धर्मात जन्म घेणे हे पुण्यच. अशा धर्मात जन्म घेऊनही त्याचे आचरण न करणारा पतित समजला पाहिजे. आपल्या शरीरासाठी ज्या ज्या वस्तूची आवश्यकता असते त्या सर्व वस्तू माहेश्वर इष्टलिंगाला अर्पण करतो. कपडे असोत, आभूषणे असोत, अन्न पदार्थ किंवा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी सर्व भोग विषय तो इष्टलिंगाला नियमित अर्पण करतो. आज केले उद्या नाही असा खेळ त्याच्याजवळ नसतो. वाट दूरची असली तरी पावलागणिक ती सरत जाते. केवळ विचार करीत बसण्यापेक्षा काहीतरी कर्म करायला हवे. लिंगपूजा नित्यनेमाने करायला हवी. ती करता करताच आपली पावलाने प्रगती होते आणि मोक्षापर्यंत आपण पोहोचतो. म्हणून ईश्वराचा प्रसाद समजून सर्व वस्तूचा स्वीकार करायला हवे. वस्त्र परिधान करतो तोच शिवाचा प्रसाद, अलंकार धारण करतो तो शिवाचा प्रसाद, अन्न खातो तोही शिवाचा प्रसाद, औषध घेतो तोही शिवाचाच प्रसाद. अशा वृत्तीने जो जगतो तो वीर माहेश्वर होय. एक माहेश्वर, दुसरा वीर माहेश्वर आणि तिसरा महामाहेश्वर. माहेश्वर आपल्या इष्टलिंगावर अन्य निष्ठा ठेवतो. वीर माहेश्वर आपले व्रत कधीही सोडत नाही आणि महामाहेश्वर प्रतिदिनी नियमपूर्वक पूजन करून निरंतर प्रसाद स्वीकारतो. लिंग स्थूल नसून चिन्मय आहे. लिंगात निगूढ चैतन्य वसते. इतकेच नव्हे तर आपल्या सिद्धांताप्रमाणे सर्व सृष्टी चैतन्यमय चिद्रूप आहे, परंतु तिच्यातील चैतन्य एखाद्याला जाणवते, सगळ्यांना नव्हे. ज्याची दृष्टी स्थूल आहे त्याला वस्तू स्थूल दिसतात. ज्याची दृष्टी सूक्ष्म असते त्याला स्थूलात देखील सूक्ष्म अनुभवता येते. म्हणून लिंग चिन्मय आहे असे मानून ज्याचे मन त्याच्यात स्थिर झालेले असते तो साक्षात शिव आहे. जेवढा काळ तुम्ही एकाग्र चिंताने शिवपूजन शिवचिंतन करीत असता तेवढा काळ तुम्ही
शिवच असता. तुमचे मन शुद्ध असेल तर तुम्ही स्वर्गात आहात आणि तुमचे मन अशुद्ध असेल तर तुम्ही नरकात आहात असे समजा. आपल्या भाग्याने मिळालेल्या इष्टलिंगाची पूजा केल्यानंतर ती पूजा मनात निरंतर ताजी राहायला हवी. पूजा संपली की चिंतन संपत नाही, ते सतत चालू असते पाहिजे. पूजेच्या वेळी अन्य विचार मनात येऊ नये. शरीर पाण्यात संपूर्ण बुडते त्याप्रमाणे सर्व वृत्ती शिवात्मक झाल्या पाहिजे. अर्धे शरीर पाण्यात आणि अर्धे शरीर बाहेर अशी अवस्था नसावी. निमग्न म्हणजे संपूर्ण बुडालेले, त्याच्या अवतीभोवती केवळ शिवच असतो. असे पूजन ज्याच्याकडून घडतो तो साक्षात शिव असतो, यात काय संशय. ओम शांती शांती शांती.